अत्याचारी अशोक खरातची पत्नी फरार. शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरातवर अटकेची टांगती तलवार. आतापर्यंत 2 आरोपी अटकेत. खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या. खरातनं कोणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं. रोहित पवारांचा खळबळजनक आरोप. खरात प्रकरणात एका सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर पोलिसांच्या रडारवर. सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसह मेडिकलमधून गुंगीच्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याचा संशय. सूत्रांची माहिती. भोंदू अशोक खरातकडे 4 सिम कार्ड. महिलांच्या कॉन्टॅक्टसाठी वेगळा मोबाईल तर व्हीआयपी लोकांसाठी खास नंबर वापरायचा. एसआयटी तपासात धक्कादायक माहिती उघड. अत्याचाराच्या घटनांबाबत महिला आणि बालविकास मंत्र्यांचं मौन. जबाबदारी समजत नसल्यास राजीनामा द्या. हर्षवर्धन सकपाळांचा आदिती तटकरेंवर हल्ला बोल तर भोंदू भक्त म्हणत. संजय राऊतांचीही आदिती तटकरेंवर टीका. डीजीसीएचे प्रमुख फैज अहमद किदवई यांच्या बदलीनंतर रोहित पवार आक्रमक. कुठल्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिक तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केल्याचा रोहित पवारांकडून उल्लेख. विक्रम यादव आता डीजीसीएचे नवे प्रमुख असणार. दादाच्या राष्ट्रवादीचे रणनीतिकार नरेश अरोरांचं कंत्राट संपुष्टात. अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होणार नाही. सुनेत्रा पवार तटकरेंच्या बैठकीत निर्णय. जैन मुनींच्या चमत्कारामुळे माझा घसा दुरुस्त झाला. मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं विधान. तर मुनींच्या भेटीनंतर तावडे महापौर झाल्याचा मंत्री लोढांचा दावा. महाराणी तारा राणी या जैन समुदायाच्या होत्या. जैन मुनी नयन पदमसागर यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. इतिहास माहीत नसताना अशी वक्तव्य करू नका. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची टीका. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $118 पार. जून 2022 नंतरची ही सर्वात मोठी दरवाढ. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना इराण आता सुरक्षा देणार. सुरक्षेच्या बदल्यात जहाज आणि टँकर इराणला शुल्क देणार. इस्रायल आणि अमेरिकन जहाजांना होर्मुझमधून एंट्री बंदच. अमेरिकेकडून तेल खरेदी करा अन्यथा धाडस दाखवा आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊन तेल घ्या. डोनाल्ड ट्रम्प यांचा इतर देशांना सल्ला. राज्यभरात वादळी वारा गारपिटीसह अवकाळी पावसाचा धुमाकूळ. जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकाआडवी घरांचंही मोठं नुकसान. शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी.